आपला आवाज कोकण 24 तास। लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार आणि आपण रायगडचे पालकमंत्री कधी होणार यावर रोजगार हमी आणि फलोद्यान मंत्री भरतशेठ गोगावले यांनी काय उत्तर दिले ते ऐकूयात। त्याच्यामध्ये काही 2-4 गोष्टी अशा आहेत, जर तुम्ही सक्षम आहात तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे कशाला पाहिजे। जो दुर्बल आहे, जो अडचणीत आहे, ज्याला खरोखरच गरज आहे त्यांना द्यावं। आता तुम्ही काही मंडळींना डबल पण पैसे मिळाले, इतर दुसरी पण योजना चालू आहे आणि ही पण, आणि काही लोकांना काहीच नाही। ज्यांना काहीच नाही त्यांना मिळू द्या, ज्यांना डबल आहे त्यांची कमी होऊ द्या। जे सक्षम आहेत, 4 व्हीलर आहेत, 2 व्हीलर आहेत, इतर नवऱ्याची पेन्शन आहे किंवा स्वतः काहीतरी करतायत, तर अशा यांना देणं कितपत योग्य आहे हे तुम्ही पण तुमचं। गुलाबराव पाटील असं म्हणतात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच आहेत, ते दोघं एकमेकांना आय लव्ह यू नेहमीच म्हणत असतात। गुलाबराव आमचे सिनियर मोस्ट आहेत, त्यांचा अनुभव वेगळा आहे, आमचा वेगळा आहे। आम्ही त्याबद्दल काय वाच्यता करणार नाही, कारण सध्या तुम्हाला माहिती आहे आमचं संघर्ष युद्ध कसं चालू आहे, त्यामध्ये गुलाबरावांना आम्ही फ्री हँड दिलेला आहे ते सांगतो। पण हा संघर्ष साधारणतः कधी संपेल, काय रायगड मधला विशेष पालकमंत्री हा भाग वेगळा आहे। आमचा जो संघर्ष होता ते जे आम्ही केलेलं त्यांचं काम, त्यांना दिलेलं निवडून महाराष्ट्रामध्ये एकच सीट त्यांची रायगडमध्ये आणली, इतर कुठेही आली नाही, त्याबद्दल आम्ही जास्त बोलतो। पालकमंत्री एक आम्ही पूर्वीपासून, मी 4 टर्म आमदार आहे, 2-3 वेळेला सत्ता आली, आम्ही सत्ता मंत्रिपद दिलेलं आम्ही थांबलो। पालकमंत्री काय एवढी मोठी बाब आहे, पण तत्वाला आम्ही हटणार नाही, हा आमचा त्यातला मुद्दा होता, बाकी काय नाही। आता आपले नेते येतील उदय सामंत साहेब, त्यांना विचारा, कारण ते आमचे सिनियर आहेत आणि मागच्या वेळेला त्यांनाच आम्ही आमच्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद रत्नागिरी आणि रायगडचं दिलं होतं। त्यामुळे मला असं वाटतंय आमचे हे सगळे मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, स्वतः साहेब असतील, सगळ्यांचं मत आहे की रायगडचं पालकमंत्रीपद भरतशेठला मिळावं। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरी महायुतीला काहीही फरक पडणार नाही असे रोजगार हमी आणि फलोद्यान मंत्री भरतशेठ गोगावले रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले। बाळासाहेबांच्या विचाराने जाताना ज्या सुरुवातीला बाळासाहेब मराठी माणसासाठी लढले, तिथूनच शिवसेनेची स्थापना झाली आणि 70 शिवसेनेची गोची झाली आहे का? गोचीविची काय नाही, भारतीय जनता पार्टी आणि आम्ही शिवसेना एकनाथ शिंदे हे जॉईन आहेत आणि त्याच्यामध्ये आता 5वी पासून तर हिंदी आपल्याकडे आहेच, यामध्ये काय दुमत असण्याचं कारण नाही। लोकांचं म्हणणं आहे, तज्ज्ञांचं म्हणणं आहे की ते पहिलीपासून नसावं, तर तशी काय चांगली बाब आहे, कारण 5वीच्या नंतर कंपल्सरी हिंदी तुम्हाला शिकवता येतच आणि ते तुम्हाला येतच, हे आपल्या काळापासून आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। त्याच्यामुळे सक्ती म्हणून नाही, खुशी म्हणून काही गोष्टी असू शकतात, पण सक्ती आपलं शासन लादू शकत नाही। महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते नक्की घडेल असं आदित्य ठाकरे म्हणतात। महाराष्ट्राच्या मनामध्ये किती लोकांचे आहे, 13 कोटी लोक जनतेचे आहे का हे पण तपासणं गरजेचं आहे। आज 13 कोटी जनता जर त्यांच्या मताची समज असते तर त्यांचे बरेचसे आमदार निवडून आले असते, सत्ता आली असती, पण तसं नाही आहे। लक्षात आलं का? बाळासाहेबांचा काळ हा वेगळा होता आणि आत्ताचा काळ हा वेगळा आहे, त्याच्यामुळे ते एकत्र आले आणि अलग राहिले तरी आमच्या महायुतीला काय फरक पडेल असं मला नाही वाटत। राजकारणात आणि खेळामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही असे रोजगार हमी आणि फलोद्यान मंत्री भरतशेठ गोगावले रत्नागिरी येथे पत्रकारांजवळ संवाद साधताना म्हणाले। प्रश्न असा आहे, आम्ही सत्तेमध्ये आहोत, जे मोर्चेकरी येतील त्याच्या समस्या समजून घेऊन त्यातनं मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करू। मोर्चामध्ये आम्ही सहभागी होण्याचा काही प्रश्न येत नाही, आम्ही काही मराठीच्या विरोधात नाही किंवा काही नाही आहे की बाबा मराठीच्या विरोधात आम्ही आहोत। ठीक आहे, हिंदी भाषा आज आपल्याला संपूर्ण जगाला देशाला माहिती आहे की बऱ्याचशा ठिकाणी काही लोकांना इंग्लिश येत नाही, त्यावेळेला हिंदी बोललं जातं। मराठी भाषा ही आपली इतर राज्यामध्ये किती बोलली जाते काय हे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, परंतु सक्ती म्हणून नाही। मुलांना हिंदी यावं, इंग्लिश यावं, मराठी तर आपण आहोतच, ह्या माध्यमातून थोडं आता ठीक आहे,
इतर काय राजकीय लोक जो काय मोर्चा आणतायत किंवा काय, हे आता त्यांची स्थिती, परिस्थिती, वस्तुस्थिती ही आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. त्या खोलामध्ये न जाणं बरं योग्य आहे. त्यांनी मोर्चा आणू द्या, त्याचं निरसन करणं, त्याच्या समस्या दूर करणं हे आपले मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळी मंडळी त्याला तयार आहोत. या निमित्ताने ते ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. पुढे ठाकरे बंधू पुढच्या निवडणुका एकत्र येऊन लढवतील. तुम्हाला काय राजकारण आहे. राजकारणामध्ये आणि खेळामध्ये कधी कोण उलटपालट होईल ते सांगू शकत नाही. सकाळचा माणूस दुपारी कुठं असेल, दुपारचा संध्याकाळी कुठं असेल, हे आज तरी तुम्ही आम्ही कोण सांगू शकत नाही, अगदी तज्ज्ञ असले तरी. आणि मग त्या अनुषंगाने आज जर ते भाऊ एकत्र आले त्यामध्ये नवल नाही असं आम्हाला वाटतं. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.